साठी जोरदार टाळ्या द्या. भले आम्हाला उशीर झालेला असला तरी आयोजक म्हणून आम्ही इथे प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक संघाचा आणि प्रत्येक संघमालक आणि कर्णधाराचा तेवढाच मान राखण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला आपल्याकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळेल असं अपेक्षित आहे आणि म्हणूनच हा संघ आता आपल्या केवळ 6 खेळाडूंसहित हा सामना खेळणार आहे आणि आम्ही त्यांची विनंती मान्य करून हा सामना आता सुरू करतोय. आता होणारा सामना आहे तो रॉनिश फायटर्स जांभारी विरुद्ध हनुमान धाकटे जांभारी. या सामन्याचा नाणेफेक आपल्याकडचे एक दर्जेदार खेळाडू गेली अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहीत असलेले कैलास तांबे हे टॉस करतायत आणि दोन्ही कर्णधार आता या नाणेफेकासाठी उपस्थित आहेत. काठ आणि टॉस जिंकलाय तो रॉनिश फायटरचे कर्णधार कुंदन याने. काय म्हणताय, काय घेणार? फील्ड फर्स्ट, फिल्डिंग घ्यायचा प्रयत्न कर. तुम्ही निर्णय घेतलेला आहे. 6 खेळाडू त्यांच्या संघातून खेळणार आहेत. अरे दिसतात आहेत 8 खेळाडू खेळणार आहेत. स्ट्रॅटेजी कशी असेल तुमची खेळाची? आहे त्याचा आतापर्यंत खेळत आलोय तशीच खेळणार. आतापर्यंत खेळत आलो तसंच खेळत येणार. आणि फिल्डिंग करताना किती रन मध्ये त्या टीमला तुम्ही टार्गेट मध्ये किती रन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके ओके, थँक्यू, शुभेच्छा. हनुमान वॉरियर्स धाकटी जांभारी या संघासाठी विशेष आम्हाला आनंद वाटतोय की लीग मॅच मधला यांचा खेळ हा अतिशय उत्कृष्ट होता आणि या संघाचं एकूण वर्तन देखील अतिशय सुंदर होतं. कारण आम्ही आयोजक म्हणून प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईनं बघतोय. तुम्ही आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि आजच्या सामन्यात देखील तुम्ही हा उपांत्य फेरीचा सामना आहे आणि नॉकआउट आहे. तर तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल? टॉस हरलात आणि आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. प्रथम मी तर संघमालक म्हणून आहे टीम मध्ये. तर सध्या तरी आमच्या टीम मध्ये 7च खेळाडू आहेत. काही कारणास्तव प्लेयर आलेले नाहीत. आम्ही समोरच्या टीमला चालना देतोय. एवढंच. आम्ही त्यांना जिंकले असं डिक्लेअर करतो. नाही, इथे सामना खेळायला पाहिजे आमच्या नियमाप्रमाणे. टॉस झालेला आहे. हर्षल, हे आमची स्पर्धा आहे. एक मिनिट असा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. प्लीज. नाही प्लेअर नाही. टॉस कशाला केला मग?
या सामन्याचा टॉस करण्यासाठी कृपया आपण मैदानात यावं आणि सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत दोन्ही संघांना. ग्रेट चॅलेंजर्स कॅप्टन. कॅप्टन इकडे. तुमचा कॅप्टन कोण आहे? कॉइन माझा घेऊन गेला रे. असा प्रॉब्लेम आहे ना. काय डिसिजन? गोलंदाजी. बॉलिंग करणार आहात. किती लक्षापर्यंत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही इतर रखमाई संघाला? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तरी पण तुमचे बॉलर आणि तुमचे एकूण संघ फलंदाजी याचा विचार करता साधारण किती टार्गेट तुम्ही चेस करू शकता? येतील तेवढं करू. अरे वा, व्हेरी गुड. येतील तेवढे करू म्हणजे ते 40 आले तरी करणार आणि 100 आले तरी प्रयत्न करणार. व्हेरी गुड. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करायची आहे. थोडस दडपण आहे. उपांत्य फेरीचा सामना आपण खेळणार आहात. कसं वाटतंय? बघू आता. काही स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे? आहे 50-60 पर्यंत जायला पाहिजे स्कोर. 50 ते 60चं टार्गेट तुम्ही ठेवणार आहात समोरच्या टीमसाठी. त्या संघाच्या तुम्हाला स्ट्रेंथ आणि विकनेस माहिती आहेत का? म्हणजे त्यांच्यात कोण चांगला प्लेअर आहे आणि कोण कमकुवत आहे याबद्दल माहिती आहे का? बॉलिंग कशी आहे, बॅटिंग कशी आहे माहित आहे. माहिती आहे. मग त्यांच्याप्रमाणे तुम्ही त्या प्लेयर्स बरोबर व्यवस्थित खेळणार आहात. ओके, दोन्ही टीमना शुभेच्छा. दरम्यान एक प्रश्न विचारतो. ही स्पर्धा आपण खेळताय आणि आमचं पहिलंच आयोजन आहे. कसं वाटतं या स्पर्धेबद्दल? चांगलं आहे, मस्त न्यूज. चांगलं आहे. तुमचं म्हणणं काय? तुम्ही खूप दूरवरून मला वाटतं पंचनदी दापोलीतून आलेला आहात. साधारण 200 किलोमीटरचा प्रवास आपण म्हणायला हरकत नाही. 200 किलोमीटरचा प्रवास करून इथे तुम्ही खेळण्यासाठी आलेलात. एकूण इथल्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल आणि एकूण स्पर्धेच्या वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप छान. खूप चांगलं आहे. पुढच्या वर्षी जर स्पर्धा आम्ही आयोजित केल्या तर तुमचं सहकार्य कसं असेल? बोलायचं असं. नक्की येणार. व्हेरी गुड. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना सगळ्या प्लेयर्सला शुभेच्छा द्यावात. यानंतर होणारा सामना आहे ग्रेट चॅलेंजर कोळथेरे आणि विठ्ठल रखमाई कुडली. ग्रेट चॅलेंजर कोळथेरेनं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि झुंजार प्रीमियर लीग 2024 मधला तिसरा उपउपांत्य सामना आता आपल्या समोर साजरा होणार आहे. सर्व प्रेक्षकांनी कृपया टाळ्या वाजवून या दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. केम ऑन द ग्रेट चॅलेंजर कोळथेरे विरुद्ध विठ्ठल रखमाई कुडली. आणि या सामन्यासाठी पंचमुखी काम करणार आहेत सुचित पावसकर, कन्हैया धोपावकर आणि संतोष सारंग.
विठ्ठल रुक्माई वर्सेस द ग्रेट चॅलेंजर कोलतरे. हाय व्होल्टेज सामना आता सांगून ठेवतो, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार. या तिसरा सामना या आजच्या दिवसामध्ये, आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस असेल. मायबाप क्रीडा रसिक या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. समालोचक सुदेश पाटील आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं शतक हाताळण्यासाठी या ठिकाणी येतोय तो श्रेयस. स्ट्राईकर असेल तो श्रेयस. चेंडू पहिल्या षटकातील धाव चेंडू येताना दिसतोय. नक्कीच या ठिकाणी पहिला सामना आपण पाहिला तोशी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला, अतिशय जोशीचा सामना. तर अंतिम दिवस अंतिम रात्र त्या दरम्यान नोचा इशारा 1+1 2 धावा खर्च केल्या जात आहेत. या स्पर्धेसाठी श्री दुर्वास रोहिलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना कृपया व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. श्री दुर्वास रोहिलकर साहेब प्लीज. नक्कीच या ठिकाणी 9चा इशारा झाला आणि एक अतिरिक्त धाव एकूण 2 धावा खर्च केल्या गेल्या. हा चेंडू या ठिकाणी फील्ड करण्याची संधी होती, मात्र हुकली संधी आणि सीमारेषेच्या बाहेर गेला चेंडू. हवाई सफर करत 4 धावांसाठी. धावसंख्या असेल ती 6. श्रेयस या ठिकाणी नक्कीच 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेले श्रेयसच्या माध्यमातून. श्रेयससाठीच कॉम्बिनेशन असेल बघा. गोलंदाज श्रेयस आहे, फलंदाज श्रेयस. कोण सरस फलंदाजी करणारा श्रेयस आतापर्यंत तरी सरस ठरतोय. हा चेंडू डायरेक्ट होता, मात्र त्याचा समाचार घेता आला नाही श्रेयसला. चेंडू फील्ड केला गेला, निर्धाव चेंडू येताना दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फील्ड केला जाईल, कुठेतरी विचार करायला लागेल आता मात्र श्रेयसला. कारण आपण हा सामना जर आपल्या संघाच्या बाजूने करून घ्यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 60 धावा तरी कराव्या लागतील. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील. श्रेयसच्या पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा राईट ऑफ राऊंड मारा करण्यासाठी सज्ज श्रेयस पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला पुन्हा एकदा सुरुवात करेल. कुठचा आहे तो? हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक चौकार नक्की लगावला श्रेयसने, मात्र त्यानंतर येणारे चेंडू या ठिकाणी डॉट दिसत आहेत. आपण ओपनर फलंदाज म्हणून आपली नियुक्ती केली गेली. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर हा चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षण केलं जात आहे. हा चेंडू एक षटक पूर्ण झाला आता मात्र, आणि धाव संख्या असेल ती फक्त 6 धावा. वाह, काय सुंदर षटक टाकलं गेलं श्रेयसच्या माध्यमातून. आणि कोण समोर होता तर श्रेयस समोर होता. आता मात्र सरस ठरला तो गोलंदाज श्रेयस. या ठिकाणी फक्त 6 धावा खर्च केला गेला. लाजवाब गोलंदाजीला सुरुवात केली. प्राथमिक गोलंदाज म्हणून श्रेयसला कर्णधारांनी पाचारण केलं आणि कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पुन्हा एकदा स्ट्राईकला श्रेयस. मित्रांनो किती श्रेयस आहेत बघा. समोरच्या संघामध्ये गोलंदाज श्रेयस, त्यानंतर फलंदाज इकडे श्रेयस तिकडे श्रेयस. श्रेयस आंबेडकर मॅन फ्रॉम तुळसुंदे या ठिकाणी आलेला हा खेळाडू श्रेयस. हा गोलंदाज मात्र या ठिकाणी असेल तो कुणाल मॅन फ्रॉम जांबारी. यंग बॉईजचा संघाकडून खेळणारा. धावसंख्या असेल ती 7 धावा. चेंडू आणि यष्ट्यांचा घेतला. वा कुणाल वा, काय गोलंदाजीला केली सुरुवात. पहिला चेंडू अतिरिक्त फेकला, वाईट चेंडू फेकला होता आणि त्यानंतर येणारा चेंडू या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेऊन गेला श्रेयसच्या. याला म्हणतात गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट टाकला, एक झोल मारा केला, अतिरिक्त धाव खर्च केले आणि त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती त्रिपाळीच केलं. फलंदाजाला बॅक टू द पॅव्हेलियन पाठवलं, त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर नवीन फलंदाज सुबोध मॅन फ्रॉम जांबारी कुणाल यंग बॉईज संघाकडून खेळणारा हा खेळाडू गोलंदाज. वाईटचा इशारा पंचांचा. नियम क्रमांक 22 तोडला जातोय. नक्कीच या ठिकाणी दंडित केलं गेलं पंचांच्या माध्यमातून त्याला. पुन्हा एकदा सज्ज होईल कुणाल.
सुंदर गोलंदाजी करतो मात्र हा सुंदर फटका सजवला जातोय त्याच दिशेने हवाई सफर करत करत चेंडू गेला प्रेक्षक गॅलरीमध्ये 4 धावांसाठी धावसंख्या असेल ती 12. आता मात्र घालावा लागेल आपल्याला वारा कारण गोलंदाज या ठिकाणी सरस करताना दिसला पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर येणाऱ्या नक्कीच 4 धावा अतिशय महत्वाच्या मानल्या जातील. पण प्रत्येक चेंडूवरती 4 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जोपर्यंत आपण 60 धावांपर्यंत मजल मारू शकत नाही तोपर्यंत संघ आपल्या अडचणीमध्ये असेल. पुन्हा एकदा हा चेंडू जाईल हवाई सफर करत उडत गेला हवेतून आणि 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात. सुबोध या ठिकाणी आल्याला मात्र 2 चौकार लगावतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. दुसऱ्या षटकातील कुणाल्याच्या 3 चेंडू अजून बाकी आहेत. सामना 5 षटकांचा 30 चेंडूंचा खेळ आहे. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला प्रहार करण्याची गरज असेल. जर केला प्रहार तरच आपण या ठिकाणी हा सामना आपल्या बाजूने करून घ्याल. वाईटचा इशारा पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू काय टाकतोय मात्र कुणाल चौकार गेला हरकत नाही. मग अतिरिक्त चेंडू टाकून आपण चेंडू वाढवताय धावा वाढवताय. आता कसा चेंडू टाकला गेला सुंदर चेंडू म्हणावा लागेल. कमबॅक केलं जाते. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल. दुसऱ्या षटकातील धावसंख्या असेल 17. एक फलंदाज नक्की बाद झाला. एक नक्कीच चांगला फलंदाज म्हणावा लागेल. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एक चेंडू चांगला एक चेंडू वाईट का माझा प्रश्न असेल का आपण एक नवदूत खेळाडू आहात. नक्कीच यंग बॉईज जांभारी संघाकडून आपण खेळणारे आपण खेळाडू त्या संघातून तयार होताना दिसत आहे. मात्र अनुभव आपला कुठेतरी गाठीला बांधला पाहिजे. अनुभव कमी असला तरी पुन्हा एकदा वाईटचा इशारा अतिरिक्त धावा देत आहे आपण. जेव्हा मैदानामध्ये आपण खेळत असतो मित्रांनो तेव्हा आपला अनुभव वाढवायचा असतो. आपण किती लहान असलो तरी आपण खेळणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपला अनुभव वाढवायचा असतो. काय शिकायचं काय आपण चुकलो काय नाही चुकलो त्यातून शिकायचं असतं तरच आपण मोठे खेळाडू होणार. आणि आपल्या समाजाने हीच स्पर्धेचं जे काय नियोजन केलं या ठिकाणी आपल्यासाठीच केलेलं आहे. या गुंजाळ क्रिकेट क्लब जांभारी संघाने या ठिकाणी नक्कीच हा प्रयत्न केला की आपल्या समाजातून मोठे खेळाडू निर्माण व्हावे आणि तयार व्हावे त्यासाठी केलेले 8 तास आहे ही स्पर्धा आहे. त्या दरम्यान आला एक खणखणीत चौकार एक्स्ट्रा धावा देत असताना त्यानंतर येणारा प्रेशराईज केलं गेलं गोलंदाजाला आणि या ठिकाणी 4 धावा मात्र घेतल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या असेल ती 23. 10 चेंडू टाकले गेले कुणालच्या माध्यमातून. कुठेतरी 6 चेंडू हाताळायचे होते तिथे 10 हाताळले गेले. हा शेवटचा चेंडू होता नक्कीच या ठिकाणी निर्धाव येताना दिसला. 17 धावा खर्च केल्या. 11 चेंडू टाकले 17 धावा खर्च केल्या. धावसंख्येची टोटल असेल 23. 23 धावा. 1 लॉस ऑफ विठ्ठल रुक्माई संघ या ठिकाणी 23 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त प्रसाद जांभारे आणि रॉनिश फायटर यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे सेमीफायनल साठी. आणि आता तिसरा सामना सुरू आहे तो ग्रेट चॅलेंजर्स कोळपेर विरुद्ध विठ्ठल रुक्माई कुडली यांच्यात. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आता सध्या 2000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. श्रेयस पुन्हा एकदा गोलंदाज आला. श्रेयस आणि पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच वाईटचा इशारा होतो पंचांचा. स्ट्राईकला आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेयस टू श्रेयस 2 श्रेयस सामने या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवतो. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू जाईल हवाई सफर करत 4 धावांसाठी वा मुन्ना वा. संघाला गरज आहे आपल्या फटक्याची चौकाराची गरज आहे आपल्याला आणि आपण हवाई सफर करत चेंडू पाठवला. नक्की 4 धावांचा ड्राईव्ह केलेला हा फटका कुठेतरी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला या ठिकाणी श्रेयसच्या माध्यमातून. धावसंख्या गतीने वाढताना 228 धावा आता मात्र धाव फलकावरती लागले. युट्यूबचे आमचे सौरभ मयेकर मला आता माहिती देतात की हा सामना 2600 पेक्षाही जास्त प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने बघतायत. हे स्पर्धा यशस्वी होण्याचं एक द्योतक आहे असं आम्ही मानतो आणि सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो. पुन्हा एकदा श्रेयस तू श्रेयस या ठिकाणी श्रेयस पलसोपकर चांगल्या प्रकारची फलंदाजी करत हा चेंडू
प्लस 1 दोन धावा खर्च केला जात आहे. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील धावा, नाही तर घात होईल. आपला घात, आपल्या संघाला आपण अडचणीमध्ये नेऊन ठेवाल. धावा रोखणे गरजेचं असेल. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा रोखा रोखा, नाही तर तुम्हाला समोरचा फलंदाज देईल 1 नंबरचा ठोका. रुकावंच लागेल मित्रांनो, कारण आपण आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. या स्पर्धेमध्ये परिश्रम घेतले आपण, त्यानंतर ह्या आजच्या दिवसाची आपण सर्वच वाट बघतोय. आणि या ठिकाणी आपला गेम ऑन करा. जे आपल्याकडे आहे ते दाखवा. मैदानाच्या आतमध्ये धमकम दाखवा. आपल्यामध्ये, आपल्या खांद्यावरती आपल्या संघाची धूळ घ्या. आपल्यामध्ये असलेला गेम ऑन करा. या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू दमकम दाखवायची ही ती संधी असेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा श्रेष्ठ फलसोपकार बघूया. हा चेंडू श्रेष्ठ फणसकर या ठिकाणी चांगला चेंडू होता, त्याला चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. धाव चेंडू येताना आता मात्र दिसते. काहीतरी कान मंत्र सल्लामसलत झाल्यानंतर हा चेंडू मात्र निर्धार येताना दिसला. हा चेंडू काय गरज होती, गोलंदाजाला काय गरज होती. चेंडू अडवायचा होता तर 2 हात कलेक्ट करून आपलाच चेंडू होता, आपणच फील्ड करायला पाहिजे होता. आपण चूक केली, त्यामुळे क्षेत्ररक्षक कुठेतरी बाद लागला. स्टेट ड्राईव्ह गेलेला हा फटका 4 धावांसाठी मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी 3 चेंडू अजून बाकी असतील. याच्या गोट्यातील 30 षटक प्रगती पत्र. धाव संख्या आहे ती 34. 7 धावा तरी कराव्या लागतील. प्राथमिक फलंदाजी करत असताना या ठिकाणी विठ्ठल रुक्माई संघाला. हा चेंडू नक्कीच निर्धाव येताना दिसेल. शेवटचे 2 चेंडू असतील 3ऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत खरोखर चांगला प्रकार. गलती की आपने, गलती की. तो टार्गेट केला गेला आणि एकट्या गेल्या उद्ध्वस्त. तो टार्गेट ना मुन्ना ना, गलती की आपने और गलती को यहाँ माफी नहीं आपको. गो टू द पॅव्हिलियन, गो टू द पॅव्हिलियन श्रेयस या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहन. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील आणि या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूचा गेल्या समाचार घेतला. 4 धावा. धाव संख्या असेल 38 धावा. या ठिकाणी रमेश सर्वे जर उपस्थित असतील तर त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. रमेश सर्वे. षटकाचं पुन्हा एकदा समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी आमचे सहसंयोजक, समालोचक मित्र, नवोदित समालोचक साखरकर गावचे सुपुत्र चिन्मय साखरकर यांना पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण या ठिकाणी आपल्या शेरो शायरीच्या माध्यमातून समालोचन करावे. धन्यवाद सर. तर आपण सामन्याकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव चिन्मय साखरकर आणि मी बिलॉंग करतो कासारवली गावाकडून. तर सुरुवात करतो माझ्या समालोचनाला. पहिला चेंडू मला वाटतं पवन घेऊन येतो. कासारवली गावाकडनं बिलॉंग करणारा हा खेळाडू असेल. दत्तपूर्वत संघाकडून खेळताना आपण दरवेळेला पाहतो. पहिला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. पुढचा चेंडू पवन याचा. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. फलंदाज मात्र थोडस दयनीय अवस्थेमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते ती पवनच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो बघा. यावेळेला अप्रतिम चेंडू होता, टॅप केला होता. तिथे मात्र चेंडू मैदानामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू तितक्यात एकच उलटा धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती 39 धावा. 40 धावा. अजून या षटकामधले 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतो पाहिजे. यावेळेला जोरदार फटका होता. तिथे मात्र थोडस दुखापत होताना पाहायला मिळते. तर दुखापतीचं थोडस
टीमची टोटल स्कोर वरती 45 धावसंख्येवरती लागली आहे. शेवटचे षटक आहे, अंतिम षटक तुटून पडायचं आहे, हाणामारी करावी लागेल आणि यावेळी थोडासा प्लॉम्बर बनलाय रक्षक. पंचांनी यावेळी व्हाईट बॉल दंडित केला जातोय. अतिरिक्त धाबे स्कोर वरती जमा केली जाईल. अतिरिक्त धावा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी मागण्या पडू शकतात. ब्रेक द सेम टप्पा सेम रिझल्ट ऍक्शन रिप्ले नमुना इथे पेश केला जातोय. सिलेक्टचा दुसरा वाईट असेल, अजून एक वाईट यावेळी मागायचं होतं. पंचांनी नकाराची मान डुलवली आहे. गार्ड बॉल यावेळी येणार पाहायला भेटलाय. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. बरोबर 3 चेंडू असेल. यावेळी मोठा फटका खेळ आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि ती चित्याच्या चपळाईने एक धाव इथे पूर्ण केली जाते आहे. एकच्या मध्ये तरी टीमची टोटल 48 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. 48 आतापर्यंत स्कोर वरती लागले आहेत. शेवटचे काही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. समोर बॅटर या विसर्जितला बॅट टोकडावर करतोय आणि त्याच्यासाठी टाकलेला चेंडू रणनीती साफ आहे की चेंडू पायावरती टाकायचा आहे, लेग ब्रेक करायचा आहे. होत नाहीये, सफल होत नाहीये. आयुष्यात कष्टाला पर्याय नसतात. कष्ट करा, कष्ट केलेत. या चेंडूवरती असफल ठरलाय क्षेत्ररक्षक. बॉलचा लागवडल्याच्या बाहेर. धावसंख्या टीमची टोटल 53 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आहे मधल्या शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, सफलपूर्वक इथे केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी करत असताना यावेळी धावचीची संधी आहे. विकेट यावेळी मिळेल. एक धाव स्कोर वरती मोजली जाईल. धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे आणि 55 धावांचं टार्गेट ठेवलंय. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका. विंडर प्रीमियर लीग 2024. विंडर प्रीमियर लीग 2024 मध्ये
प्रगतीपथावरती असेल श्रेयस फणसकर. यावेळेला प्रथम चेंडू होता, जोरदार फटका मारला, चेंडू होता सरळ सीमारेषा पार, अप्रतिम चौकार. जावई भोळा सासऱ्याला पोळा झाली सोळा, एक म्हणतो मळा मोळा, दुसरा सांगतो खाऊकार तळा. हा चौकार, चेंडू होता सरळ सीमारेषा पार. 4 धावासाठी पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार. इथे मात्र थोडस पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार दाखवला होता. पुढचा चेंडू कशा प्रकारे मार्ग होता बघा. या वेळेला चेंडू होता, ब्लॉकवरचा चेंडू, तिथे मात्र चेंडूला पाठवलंय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धावासाठी 2 धावांना समाधान मानवं लागेल. तो फलंदाज गौरव याला. पुढचा चेंडू श्रेयस याचा गौरवसाठी, गौरव खेळण्यासाठी तयार. थोडस कंपात करताना पाहायला मिळतो तो आता मात्र गोलंदाज श्रेयस. अप्रतिम चेंडू होता, फलंदाजाला काही चेंडू समजलेला नसेल. यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू कशावर मारावर करूया. इथे मात्र बॅटचे कडा घेत सरळ जातो बॉक्स आउट. नशीब धोंडूच यायला काय करणार पांडू. इथे गडीगाराचे तंबू मध्ये जाऊ अजून या षटकामधले 2 चेंडू बाकी असतील. स्कोर बोर्ड वरती स्कोर लागतो 6. पाहूया कितपत मोठं योगदान देतो आता नवीन फलंदाज. पहा नवीन फलंदाज येतो श्रेयस. गोलंदाजी मार्क वरती सुद्धा श्रेयस असेल. अंतिम चेंडू घेऊन वैयक्तिक खात्यातल्या पहिल्या संघाच्या वतीने अंतिम चेंडू पाहूया कशा प्रकारे मारा करतो. पाहूया अप्रतिम चेंडू होता, फलंदाजाला मात्र चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक संपलं. पहिल्या षटकाचा अखेर धाव संकेत भर 1-6 धावा. स्वागत केले जात आहे. आजच्या 2 चेंडूवरती 6 धावा केल्या असतील. 12 या धावसंख्या बरकरार पोहोचली आहे. एक गडी गारच झालाय, काही हरकत नाही आहे. या दिवसात चेंडू पंचांचे 2 हात खांद्याचे समांतर केले. व्हाईट बॉलची साधना 13 धावसंख्या टीमची टोटल 13 या धावसंख्येवरती असेल. सुपर सुपर ठरली. आज एकदा जाते टोटल 14 या धावसंख्येवर काही गडी शब्दा उलट्या गडी आता पहिल्यामध्ये सुरू झालाय. सर्व किनारे जोडले गेले संपूर्ण
चेंडूचा खेळ एक शिल्लक राहिला आहे. ग्रेट चॅलेंजर चॅलेंजर जात आहे. श्रेयस अप्परकर इथे मात्र गोलंदाजी पार करते. त्या वेळेला अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र समूहाच्या परतावा लागेल. श्रेयस तात्पुरता होईल. उलटी आउट. डीजे गेला बैल भागला म्हणावा लागेल. इथे मात्र त्यावेळेला हार जिंकून पाठवले बॉडीलाईनच्या बाहेर गेला बापाचा जालिया चौका. इथे मात्र म्हणावा लागेल रुपये का नाही झुके का नाही झुके का नाही मग रुपये का नाही. इथे मात्र अप्रतिम प्रहारांची आधी वाजी मानावी लागेल. फलंदाज आविष्कारच्या माध्यमातून वैयक्तिक रुकावा पण लागेल आणि रुकावा पण लागेल. कारण चेंडू आठवड्याला तुम्हाला झोपणं गरजेचं आहे. नाहीतर रेल्वे जाते तसा चेंडू यावेळी जाऊ शकतो. रुकणारी झोपणं यावेळी
महत्वाचं केलं चाललाय त्याचा चेंडू दोन चेंडू मागाशी वाईट टाकले गेले नंतर त्या चेंडू भरते यावेळी आला झाला बॅटर प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये सामन्यामध्ये रोमांच सांगण्यासारखा इथे आढळला जातोय समीकरण बदललंय 21 करत आहे धावा 4 षटकांच्या अखेर जाऊ शकतो 36 लॉस ऑफ 5 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतो इथे मात्र समीकरण बदलत चाललंय 6 चेंडू 19 धावांची गरज 7 चेंडू 19 धावा होणार धावा एक रोमांचक सामना प्रेक्षकांच्या मते ही दाट शक्यता असेल हा सामना हाय व्होल्टेज होण्याची हा सामना किती योग्य ठरतो हाय व्होल्टेज सामना रंगताना पाहायला मिळेल आपल्याला वाटतं ग्रेट चॅलेंजर्स वर्सेस विक्टर रकुमाई ग्रेट चॅलेंजर्स वर्सेस विक्टर रकुमाई हाय व्होल्टेज सामना ज्यावेळेला आपल्या चेंडू गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून श्रेयस आंबेडकर मॅन फ्रॉम कुलसुंबेज आपल्याला पाहायला मिळतोय ज्यावेळेला पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू दोन्ही ही चेंडू अप्रतिम मानवला लागेल निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतो इथे मात्र समीकरण बदलत चाललंय 4 चेंडू 19 धावा काय होणार धावा इथे पुन्हा एकदा थोडस इथे मात्र गोलंदाज अप्रतिम म्हणता येईल तितकंच ताकदवान आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते श्रेयस आंबेडकर मॅन फ्रॉम कुलसुंबे सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं सहाव्या पुढचा चेंडू इथे मात्र विकेट इथे मात्र गडीगारंटीला पाहायला मिळतंय रन आउट इथे पाहायला मिळते विकेट मात्र